भारत माझा देश आहे, एक समृद्ध देश आहे, संस्कृती आणि संस्काराचा देश, परंपरा आणि विविधतेचा देश, प्रगती आणि विकास, स्वास्थ्य आणि स्वस्थतेचा देश भारत देश, आत्मनिर्भरतेचे पंख लावून समृद्धीची गरुड भरारी घेणारा हा भारत देश माझा देश आहे आणि त्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे। सजग देशा, समर्थ देशा, संस्कारी देशा, भारत देशा। नमस्कार। 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी या शब्दामध्ये आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या। नरेंद्र जाधव यांच्या शब्दात हा मराठी अनुवाद, भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा, मम देश ही जागृत होवो त्या मुक्त स्वर्गीयाता। भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा। कसा असावा देश, कसा असावा हा मुक्त स्वर्ग, गर्भातुनी सत्याच्या ये शब्दांना सुंदरता, गर्भातुनी सत्याच्या ये शब्दांना सुंदरता, अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता, हो अनिर्बंध ज्ञान न संकुचिताची असावी व्यथा, भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा। निश्चितच आपण अशा भारताची, अशा त्या मुक्त स्वर्गाची सगळेच अपेक्षा करत आहोत जिथे आपलं चित्त भयशून्य असेल आणि अभिमानाने आपलं मस्तक उंचावलेलं असेल। आणि अशा भारताचं, अशा सुराज्याचं, अशा सुशासनाचं स्वप्न पाहत असताना 15 ऑगस्टला नेहमीच आपल्या मनामध्ये कुठेतरी एक स्वातंत्र्याचा जमा खर्च मांडला जातो। आज या भारत देशा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण आणि अर्थव्यवस्था हे दोन्हीही जे भारताचे पायाभूत कणा असणारे असे विषय आहेत, या विषयातले तज्ञ आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आपण भारत देशाच्या संदर्भामध्ये, सुशासनाच्या संदर्भामध्ये, सुराज्याच्या संदर्भामध्ये एक विचार मंथन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत। स्वागत करूया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुहास पेडणेकर सरांचं। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम अर्थतज्ञ अजित रानडे सर। रानडे सर, आपलंही मनपूर्वक स्वागत। नमस्कार। तुम्हा दोघांनाही स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। भारत देशाचा आता 73 वर्षाचा हा स्वातंत्र्याचा प्रवास, 7 दशकाहून अधिक काळची ही वाटचाल आणि निश्चितच ती प्रगतीपथावर आहे असं अभिमानाने सगळ्याच भारतीयांना म्हणता येईल। पण जगाच्या नकाशामध्ये आपली ही जी वाटचाल आहे याकडे एक अर्थतज्ञ म्हणून आपण कसं पाहता रानडे सर? आपली जी प्रगती गेल्या 73 वर्षात झाली ती अतिशय लक्षणीय आहे असं मला वाटतं। म्हणजे एक तर आपल्या लोकसंख्या साधारण मला वाटतं चौपट झाली गेल्या 70 वर्षात, पण अर्थव्यवस्थेचा जो साईज आहे, जो व्याप आहे, म्हणजे ती 15-20 पट वाढली। म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारताची अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमीचा साईज म्हणतो तो आता जगात नंबर 3 वर आहे। म्हणजे त्याच्यात ते PPP ॲडजस्टेड असं आपण ती मोजमाप करतो। म्हणजे जगामध्ये आता जवळजवळ 200-225 देश आहेत, त्याच्यामध्ये आपला नंबर 3 हा क्रमांक लागतो अर्थव्यवस्थेचा साईज। आणि हा जर तुम्ही 50-60 वर्षापूर्वी आपलं जर बघितलं असतं तर आपण खूप मागे होतो। पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आपलं म्हणजे आपल्याला प्रगती अजून करायची नाही आहे। आपला जो विकासाचा जो वेग आहे किंवा वृद्धीचा जो दर आहे तो गेल्या 30 वर्षात अजून वाढला आहे आणि ती आपण सातत्याने तो वेग ठेवणं एक ही आवश्यकतेची बाब आहे सध्या। पण मात्र आपण बऱ्याच क्षेत्रामध्ये कुठल्याही म्हणजे उत्पादन म्हणजे कृषी उत्पादन बघितलं जिथे आपल्याला फॉरेन डिपेंडन्स होतं तिथे आपण त्याच्यामध्ये आत्मनिर्भर झालो कृषी क्षेत्रात किंवा इतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये। आणि असे पण बरेच क्षेत्र की आपण जगामध्ये आपला नंबर 1 किंवा नंबर 2चा क्रमांक लागतो। नक्कीच। मला वाटतं आता तुम्ही आत्मनिर्भर हा शब्द वापरला जो सध्या आपल्या देशाच्या संदर्भात अनेक अर्थाने परवलीचा शब्द आहे आणि याविषयी अधिक मला तुमच्याशी संवाद साधायचाच आहे। पण खऱ्या अर्थाने व्यक्तीला आत्मनिर्भर करतं ते शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राचा प्रवास जो आहे आतापर्यंतचा, खास करून त्यातही प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हे जे विविध टप्पे येतात
तर पेडणेकर सर, आपल्याला काय वाटतं या संदर्भामध्ये? आपण जर विचार केला तर गेल्या 7 दशकात आपण किती प्रगती केली आणि शिक्षणाची ही गंगा प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्यात आपण किती यशस्वी झालो? सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा. गेल्या साधारण 7 दशकामध्ये शिक्षणामध्येही नाही म्हटलं तरी बऱ्याच प्रमाणात प्रगती झालेली आहे. पण जर व्यवस्थित विचार केला तर लक्षात येईल ही प्रगती एक संख्येने बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. इथे मी सगळं काही फॅक्ट्स आणि फिगर्स सर्वांना माहिती आहे ते सांगत बसत नाही. पण विस्तार बघितला तर शिक्षणामध्ये खूप विस्तार झालेला आहे. खरी गरज आहे गुणवत्तेची आणि दुसरी गरज आहे की आजूबाजूच्या जगात किंवा आपल्या देशातही ज्याच्या गरजा आहेत त्या गरजा बघून शिक्षण देण्याचे. आणि त्या दृष्टीने मी एवढंच म्हणेन की शिक्षणामध्ये आताही बरेच बदल घडून आणायची गरज आहे. आणि त्या दृष्टीने जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आताच प्रसिद्ध झालेलं आहे तर हा एक पुढचा टप्पा आहे आणि पुढची आव्हानं लक्षात घेऊन ते केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना असेल की एवढा शिक्षणाचा विस्तार होऊनही बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण का कमी पडतो आहोत. तर कुठेतरी संशोधनामध्ये कुठेतरी इनोव्हेशन किंवा ज्याच्यामध्ये कल्पकता असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बरेच बदल आणि सुधारणा घडून आणायची गरज आहे. कारण आता केवळ नंबर म्हणजे शाळा म्हणा, महाविद्यालय म्हणा, युनिव्हर्सिटीज नंबर प्रचंड वाढतो आहे. पण त्याचबरोबर जर गुणवत्ता आणली नाही आणि ज्याला आपण रिलेव्हन्स म्हणतो, जे समाजाशी उपयुक्त आहेत, शेवटी काय आहे शैक्षणिक संस्था या समाजाचाच एक भाग असतो. दे आर द इंटिग्रल पार्ट. आणि अपेक्षा अशी असते की जे समाजाला आवश्यक आहे ते या शिक्षण संस्थेतून मिळते आहे की नाही. आणि ते जर मिळत नसेल तर कुठेतरी दरी निर्माण होते. तर थोड्याफार फरकांमध्ये ही दरी आहे आणि ती लवकरात लवकर घालवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने कारण कुठल्याही तुम्ही जगात आता जर बघितलं तर कुठल्याही राष्ट्राची प्रगती अधिक जोमाने जेव्हा झाली आहे जेव्हा त्या राष्ट्राची शिक्षण पद्धती हे गुणवत्तेनुसार वाढलेली आहे. आपल्या देशात अडचणी अनेक आहेत. जसं इंग्रजीमध्ये म्हणतात इट इज अ कंट्री ऑफ बिलियन्स विथ मिलियन्स चॅलेंजेस. आणि हे स्वाभाविक आहे. जसं कल्चर म्हणा, स्टेट वाईज लँग्वेज बरेच गोष्टी आहेत. इतर देशांपेक्षाही आपल्या अडचणी हे वेगळ्या पद्धतीच्या आहेत. पण एक आशावादी आपण सर्वजण आहोत आणि आतापर्यंत प्रगती चांगली झालेली आहे याच्यावर अधिक समाधान न ठेवता अधिक चांगल्या जोमाने आणि नवीन शैक्षणिक आता जी सुधारणा होत आहे ती त्या दृष्टीने होत आहे. म्हणजे बरीच वर्ष मी म्हणेन की मॅक्युलेने जे काही शिक्षण पद्धती भारतासाठी ठरवली होती आणि कित्येक वर्ष आपण तीच वापरत होतो तर त्या बंधनातून आता ह्या नवीन शिक्षण पद्धतीमुळे बऱ्याच प्रमाणात मला असं दिसतंय की आपण फारकत घेऊन जे आपल्या देशाला उपकारक आहे असं शिक्षण लवकरच सुरू होईल. पेडणेकर सर, मला वाटतं तुम्ही एकदम परखडपणे गुणवत्ता याच मुद्द्याला स्पर्श केला की जे खरोखर म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की संख्यात्मक दृष्ट्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या नक्की वाढलेली आहे किंवा अधिकाधिक जनसमूह आता विद्यापीठाअंतर्गत आलेला आहे किंवा त्याच्यापर्यंत शिक्षणाची संधी पोहोचते. पण गुणवत्ता या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे. या दृष्टीने नवीन जे शैक्षणिक धोरण जाहीर झालंय त्यामध्ये काय तुम्हाला ठळक मुद्दे किंवा त्याची ठळक वैशिष्ट्ये जाणवतात की त्याने आपल्याला ही जी दरी समोर दिसते ती भरून काढता येईल? सर्वप्रथम मी डॉक्टर कस्तुरी रंगन ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आताच आपण संमत करून घेतलेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्या एंटायर समितीचं त्या कमिटी मेंबर्स की खूप विचार करून जे भारताला आवश्यक आहे आणि ॲट द सेम टाईम जसं ग्लोबलायझेशन झालेलं आहे त्या दृष्टीने नवीन पिढी तयार करणं आणि त्यासाठी खूप स्तुत्य प्रयत्न केलेले आहेत. तर त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. पूर्वी शालेय पद्धती एक 10+2 आणि नंतरचं उच्च शिक्षण सुरू 4 याचा सर्वप्रथम
फरक असा आहे की पूर्वी जे अंगणवाडी किंवा प्री स्कूल हे सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नव्हतं, ते आता त्याने आणलेलं आहे. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर पहिली 3 वर्ष जे काही अंगणवाडी किंवा तत्सम शिकतात त्यालाही कुठेतरी रेग्युलराइज केलं गेलेलं आहे युनिफॉर्मिटी आणण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 5वी पर्यंत एक चांगला प्रयत्न आहे की मातृभाषेमध्ये मुलांना जर शिकवता आलं तर तो सर्वांनी प्रयत्न करावा असा. आणि त्याच्यानंतर 8वी पर्यंत 8वीचा एक टप्पा आहे आणि त्याच्यानंतर परत 4 वर्षाचं हायस्कूल. आणि हा एक शिक्षणामध्ये आलेला प्राथमिक बदल आहे. आम्हाला अनेकांना कुतूहल आहे, म्हणजे 10वी 12वीची परीक्षा आता रद्द झाली का? नाही, परीक्षा तशा त्यांनी रद्द केलेल्या नाही आहे, परीक्षा होणार आहेत. पण परीक्षा काय होतं, सध्याची शिक्षण पद्धती बरीचशी परीक्षार्थी झाली होती. म्हणजे परीक्षा डोळ्यासमोर ठेवून परीक्षेला काय विचारतील तशी तयारी करणं आणि परीक्षेला एकदा पेपर लिहून झाला की तुम्ही सगळं विसरलात तरी चालेल. कारण शेवटी शिक्षण म्हणजे काय असतं की परीक्षा देऊन किंवा परीक्षा दिल्यानंतर जे तुमच्याकडे राहतं ते खरं शिक्षण. तर ते परीक्षार्थी शिक्षण होऊ नये, तर त्या दृष्टीने आता सगळे प्रयत्न आहेत आणि होणार आहेत. आणि तो उपक्रम खूपच चांगला आहे. आणखी परीक्षा होणार पण त्यांचं महत्व जे आहे ते थोडं कमी होईल. हां, कारण महत्व म्हणण्यापेक्षा ही परीक्षा केवळ वर्षाच्या शेवटी एकदा घेऊन मुलांचं असेसमेंट करणं, हे मूल्यमापन करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. आणि आता तशा पद्धतीने वर्षभर मुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीने असेसमेंट होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने ते सगळं होणार आहे. आणखी नवीन शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना अधिक संधी दिली जाईल, त्यांना नेमकं काय शिकायचं आहे आणि त्याही शिक्षणाला एक छान जोड आता दिली आहे. कारण पूर्वी आपल्याला असं वाटायचं की जे काय आपल्याला विषय आहेत ते विषय तुम्ही शिका आणि त्याच्यातलं ज्ञान घ्या, तेवढंच नाही आहे. कारण त्या ज्ञानाला कौशल्याची जोड तसंच मानवी मूल्यांचीही जोड देणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या एकंदर शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही विषय म्हणून जे काय शिकता त्याचबरोबर आणखी काही गोष्टींना प्राधान्य दिलं आहे. ते खूप चांगलं आहे की तुमचं ज्याला आपण समाजकार्य कम्युनिटी सर्व्हिसेस त्यालाही काही क्रेडिट्स असणार आहेत. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, मुलांचा एकंदर सर्वांगीण विकास एक व्यक्ती म्हणून घडणं, त्यांचं कौशल्य विकास होणं आणि त्याचबरोबर आता मार्कांकडून आपलं लक्ष गुणवत्तेकडे अधिक वेधलं जाणं असा एकंदर शैक्षणिक धोरणाचा रोख दिसतो आहे. हा साधारण शालेय आहे. उच्च शिक्षणाबद्दल परत आपण त्याविषयी बोलूच या, कारण अनेक त्याच्याशी संलग्न प्रश्न माझ्याही मनात आहेत आणि माझी खात्री आहे प्रेक्षकांच्याही मनात आहेत. आणि अर्थकारण असेल किंवा शिक्षण असेल, या पायाभूत गोष्टी आहेत, आपल्याशी थेट संबंधित आहेत. त्या जास्तीत जास्त प्रश्नांना आपण आज उत्तरं या दोन्ही तज्ज्ञांकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच. पण आत्ता वेळ आहे ती एका छोट्याशा विश्रांतीची. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्यांच्या प्राणाची, त्यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या कुटुंबाची आहुती देऊन आपल्या पदरात टाकलेलं हे अनमोल दान, त्याचा आदर करायला शिकूया. या भूमीचा, या मातीचा, या विचारांचा आदर करूया, सन्मान करूया. मला अभिमान आहे की मी भारतीय आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. भारत देशा याच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या देश कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका विशेष संक्रमणातून जातो आहे आणि त्या संबंधात उभी राहिलेली नवीन आव्हानं यांचाही आपण आज तज्ज्ञांकडून नक्की त्याविषयीचा खुलासा करून घेणार आहोत. आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळतात का पाहणार आहोत. पण सध्या आपण बोलत होतो ते नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी. पेडणेकर सर, मला याविषयी विचारायला आवडेल. तुम्ही आता सांगितलं की 10वी 12वीच्या परीक्षांचं स्वरूप बदललं. उच्च शिक्षण आणि संशोधन या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत हे धोरण काय सांगतं? मगाशी आपण शालेय शिक्षणाबद्दल बोललो आणि उच्च शिक्षणामध्ये सुद्धा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खूप चांगले बदल सुचवलेले आहेत. सर्वप्रथम एकच रेग्युलेटरी बॉडी असणार आहे ज्याला आपण हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, ही एकच राहील. दुसरं, मगाशी आपण विचार करत होतो की साधारण गेल्या 7 दशकामध्ये भारताने काय प्रगती केली,
उच्च शिक्षणामध्ये अजूनही आपला GR हा कुठेतरी 26-27% आहे हं. आणि तो फार कमी आहे. तर या शैक्षणिक धोरणांमध्ये एक विचार आहे की साधारण 2035 पर्यंत तो 50% नेण्याचा विचार आहे. आणि त्यासाठी जे उच्च शिक्षणात काही बदल घडवून आणलेले आहेत आणि ते फार मोलाचे बदल आहेत. एक तर महाविद्यालयीन पातळीवर ज्या काही ॲडमिशन्स होणार आहेत त्याच्यासाठी कॉमन टेस्ट सजेस्ट केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलांना बरीचशी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे आणि ती आहे मुलांना अधिक चॉईस असणार आहेत. म्हणजे एखादा मुलगा विज्ञान करत असतानाही तो म्युझिक किंवा स्पोर्ट्समध्येही काही क्रेडिट्स घेऊ शकेल. सर्वात चांगला बदल या नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये आहे आणि तो म्हणजे एक राष्ट्रीय पातळीवर ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस होणार आहे. जसं आता आपण आपले पैसे वेगवेगळ्या बँकेत डिपॉझिट म्हणून ठेवतो तसंच एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये एनरोल होईल पण त्या विद्यार्थ्याला चॉईस असेल की कुठल्याही इन्स्टिट्यूटमधून किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून तो वेगवेगळे क्रेडिट्स घेऊ शकते आणि हे क्रेडिट्स ही ऑर शी कॅन अर्न आणि बँकमध्ये जसं आपण डिपॉझिट करतो तसं ही कॅन गो ऑन डिपॉझिटिंग इन द बँक आणि एकदा ते रिक्विजिट क्रेडिट्स जमा झाले की त्या मुलाला डिग्री देता येऊ शकेल. त्यामुळे त्यांनी एकंदर लवचिकता तर वाढेल. ती लवचिकता आणि मुलांना नेमकं काय हवं आहे त्या पद्धतीने एक जी आता सध्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये एक व्हर्टिकल कंपार्टमेंटलायझेशन होतं तर ते जाऊन त्यांना जे योग्य वाटतात आवड आहे तशा पद्धतीने ते क्रेडिट जमा करत जातील. दुसरा महत्त्वाचा बदल एक चांगला बदल आता आणलेला आहे तो असा की पदवी ही 3 वर्ष किंवा 4 वर्ष अशी केलेली आहे. तो चॉईस मुलांना असेल. एखाद्याला पुढे नोकरी करायची असेल तर 3 वर्षानंतर तो ग्रॅज्युएट डिग्री घेऊन जाऊ शकतो. एखाद्याला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर 4 वर्षात ऑनर्स डिग्री घेऊन पुढे जाऊ शकतो. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बदल या नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये आणलेला आहे असा की एखाद्या मुलाला काही कारणामुळे पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडावंसं वाटतंय की सोडायची गरज भासली तर त्याला 1 वर्ष झालं तर सर्टिफिकेट दिलं जाईल, 2 वर्ष केलं तर त्याला डिप्लोमा दिला जाईल आणि 3 वर्ष त्याने कंटिन्यू केलं तर डिग्री दिली जाईल. आणि एक कॉन्सेप्ट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग हा आणलेला आहे की एखाद्या मुलाला 1-2 वर्ष सोडून नंतर परत यायचं आहे तर परत येऊन तो त्याचं शिक्षण सुरू करू शकेल. तर हे एक मल्टिपल ज्याला एंट्री आणि एक्झिट हे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्या दृष्टीने यांनी गळतीचं प्रमाणही कमी होईल. एकदा माणूस बाहेर पडला की मग परत तो येतच नव्हता. आता तसं येत नव्हता आणि त्यामुळे थोडंसं ड्रॉपआउट रेट अधिक वाढलेला होता आणि इथे मुलांना संधी आहे त्याला नेमकं काय शिकायचं आहे. तर तो एक चांगला बदल ह्या नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये आणलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं संशोधन ज्याच्यामध्ये मगाशी मी म्हणालो की कुठेतरी आपण कमी पडतो आहोत. बारिंग काही इन्स्टिट्यूट आपल्याही देशामध्ये आहे ज्याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रतीचं संशोधन होत आहे. पण युनिव्हर्सिटी सगळ्या ज्या पर्टिक्युलरली स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत शेवटी युनिव्हर्सिटीज आर मेंट टू क्रिएट नॉलेज. नवीन ज्ञान निर्मिती ही विद्यापीठातून व्हावी अशी अपेक्षा असते आणि ती कशी होते तर संशोधनातून होते. तर संशोधनामध्ये सध्या भारतामध्ये PhDs बऱ्याच निघत आहेत पण कुठेतरी क्वालिटीमध्ये किंवा त्याच्या ॲप्लिकेबिलिटीमध्ये कमी पडतो आहोत. तर एक नवीन ह्या शैक्षणिक धोरणामध्ये एक नॅशनल रिसर्च सेंटर फॉर्म करण्याचं प्रयोजन आहे ज्याच्यामध्ये एक अशा संशोधनासाठी फंडिंग निर्माण होईल. असे ही जे बॉडी असेल ती महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ पातळीवर जे संशोधन करतात त्यांच्यासाठी सरकार किंवा इंडस्ट्रीजमधला दुवा असेल आणि कुठेतरी कोलॅबरेटिव्ह अप्रोच ठेवून संशोधन करावं अशी अपेक्षा आहे. आणि आता मगाशी आपण संदर्भ दिला की आपण सर्वजण सध्या या कोविड किंवा करोना प्रादुर्भावातून जातो आहोत. तर आता केवळ भारतापुढे नाही तर संपूर्ण जगासमोर सध्या जर तुम्ही विचार केला तर जगासमोर पूर्ण जग सध्या संशोधनामध्ये गुंतलं आहे की या करोनावर कशी मात करावी. तर खरं संशोधन आपल्याला याच्या पुढे जे जे प्रॉब्लेम्स आपल्या समोर आहेत मग क्लायमेट चेंज असो, पोल्युशन वाढतं आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, फूड, सॅनिटेशन, हेल्थ जे समाजाभिमुख
असे काही चॅलेंजेस आणि आव्हानं आपल्यासमोर आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक संशोधन होणं गरजेचं आहे आणि ते एक संशोधन सांघिक स्वरूपाचं असायला हवं. कोणीतरी एक काहीतरी वर्किंग इन सायलोज किंवा आयसोलेशनमध्ये करून केवळ डिग्री मिळाली म्हणजे संपलं असं नाही. तर त्या दृष्टीने ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर दिला जाणार आहे. पण एकंदर चित्र खूप आश्वासात्मक नक्कीच, दिसतं आहे, नक्कीच. आणि, दिलासा देणारं आहे आणि काही हो. सकारात्मक बदल. आणि ते आपण सर्वांनी, शेवटी काय असतं, कुठलंही धोरण पेपरवर चांगलं दिसलं म्हणजे झालं असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आणखी महत्त्वाची जबाबदारी असते आणि ती म्हणजे इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी. आणि अंमलबजावणी केवळ मला तरी असं वाटतं की ते सर्व गोष्टी सरकारच करेल आणि काही चुकलं तर आपण सरकारकडेच बोट दाखवावं, ही वृत्ती आता जाण्याची वेळ आली आहे. की शेवटी शिक्षण हे कशासाठी आहे? शिक्षण हे माणूस शिक्षण का घेतो त्याच्यासाठी दोन मुख्य कारण आहेत. एक असतं की एक व्यक्तिगत विकास, बरोबर, आणि दुसरं त्या शिक्षणातून राष्ट्राची प्रगती आणि राष्ट्राचा विकास हेही जोपासणं गरजेचं आहे. नक्कीच. बऱ्याच वेळा आपण फक्त पहिल्या गोष्टीचा विचार करतो आणि त्या शिक्षणातून राष्ट्रासाठी आपण काय करतो आहोत, त्या शिक्षणातून राष्ट्राचा विकास किंवा प्रगती कशी होईल हेही बघणं गरजेचं आहे. मला वाटतं जनसहभाग हा एक महत्त्वाचा आता मुद्दा आलेला आहे आणि मला या संदर्भात रानडे सर तुम्हाला विचारायला आवडेल, कारण आता संपूर्ण देश आणि देशातली प्रत्येक व्यक्ती ही एका संक्रमण काळातून जाते आहे आणि प्रत्येकासमोर आव्हानं आहेत. म्हणजे आपल्याकडे राष्ट्र पातळीवर पण आव्हानं आहेत आणि व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाला आव्हानं आहेत. तर या काळामध्ये अर्थव्यवस्थेकडे तुम्ही नेमकं कसं बघता आणि कसं आपण या सगळ्याला तोंड देणार आहोत, काय वाटतं तुम्ही? नाही, सध्याचा जो काळ आहे म्हणजे कोरोना महामारीचा जो प्रादुर्भाव, पण नुसतं देशात नाही पण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मोठं आव्हान आहे. आणि हे 2020 सालात जे काही झालं ते त्याला काही म्हणजे त्याची आपल्याला म्हणजे त्याचा अनुभव पण नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावरचं हे आव्हान कसं हाताळावं. कारण एकीकडे ती म्हणजे डिमांड साईड आणि सप्लाय साईड जे म्हणतात दोन्हीकडे आपल्याला एक प्रचंड मोठा एक शॉक बसलेला आहे. तर यातनं बाहेर पडणं म्हणजे मुख्य म्हणजे एकतर आपण 3-4 महिने जी टाळेबंदी बघितली देशाच्या बऱ्याच भागांमध्ये, त्याच्यामुळे बऱ्याचशा उद्योगांवर त्याचा परिणाम झाला, विशेषतः शहरी उद्योग जे असतात सेवा क्षेत्रातल्या. आणि ती जे टाळेबंदीमुळे त्यांचं इन्कम कमी झालं, म्हणजे त्यांचं म्हणजे उद्योगच कमी बंद पडल्यामुळे मग लोकांवर म्हणजे भूकमारीची पण पाळी आली. अशी इथपर्यंत म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती उद्भवली. त्यामुळे पहिला आपलं आव्हान असं आहे की लोकांना निदान त्यांच्या पोटापुरतं अन्न पुरवठा किंवा त्याच्यानंतर इन्कम, थोडंसं बेसिक इन्कम मिळावं, ही आपली पहिली प्रायोरिटी राहील. पण त्यातून सुद्धा आता जशी जशी टाळेबंदी कमी होईल किंवा टाळेबंदीतनं आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा सगळे उद्योग कसे हळूहळू सुरू होतील. ॲट द सेम टाईम आपण ज्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतो किंवा जे काही म्हणजे महामारी पसरू नये किंवा त्याचा वेग कमी होण्याकरता जे काय लागतं, जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणजे ते अपरिहार्य आहे. तर तोपर्यंत ही हळूहळू आपण कशी देशाचा विकास म्हणजे आर्थिकदृष्ट्या कसं आपण परत पहिल्या म्हणजे कोविडच्या पूर्वीच्या परिस्थितीपर्यंत कसे पोहोचू, त्याला वेळ लागेल मला वाटतं. पण म्हणजे आपली दर दिशा अशी त्या म्हणजे दिशावर जाणारी असेल तर निदान आपण हळूहळू तिकडे पोहोचू असं मला वाटतं. म्हणजे आता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये कदाचित म्हणजे त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. काही ठिकाणी जरा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे तिथे जास्ती खबरदारीची जरुरी आहे. पण काही ठिकाणी आता त्याचं म्हणजे बऱ्यापैकी तो आटोक्यात आल्यामुळे किंवा निदान त्याचा पसरण्याचा जो वेग आहे तो आटोक्यात आल्यामुळे बरेचसे उद्योग सुरू पण होतात. काही ग्रामीण भागातले जे फॅक्टऱ्या आहेत म्हणजे कृषीमध्ये तर कृषी क्षेत्रातली तर आता खरीपची पेरणी वगैरे व्यवस्थित झाली, पावसाळा पण नीट यंदा पाऊस पण नीट पडला आहे. पण ज्या ग्रामीण भागांमध्ये फॅक्टऱ्या चालू आहेत तिथे फॅक्टऱ्या पण आता हळूहळू परत उघडायला लागल्या आहेत. त्यांचं उत्पादन सुरू झालं आहे. रासायनिक क्षेत्रामध्ये किंवा सिमेंट क्षेत्रात, स्टील क्षेत्रामध्ये हळूहळू त्या उत्पादन सुरू झालं आहे. त्यामुळे त्याच्या रोजगाराची मागणी पण वाढते आहे. याच्यामध्ये अजून एक मोठा हातभार आहे तो सरकारचा असेल. कारण जी मागणी क्रिएट करण्याकरता जे लागतं, डिमांड क्रिएशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये एक मोठा हातभार सरकारकडेच असेल. म्हणजे ही भारताची परिस्थिती नाही पण सगळ्या देशांची अशी परिस्थिती आहे की जोपर्यंत
म्हणजे उद्योजकांना किंवा बिझनेस कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, जोपर्यंत तो पूर्णपणे परत येत नाही तोपर्यंत सरकारनेच हातभार लावून म्हणजे ते वित्तीय दृष्टी उदाहरणार्थ तुम्ही आता पायाभूत ज्या क्षेत्रांवर तुम्ही खर्च करता, रस्ते बांधणी किंवा मोठे मोठे एअरपोर्ट किंवा रेल्वेमधला जो नवीन नवीन गुंतवणूक असते किंवा नवीन प्रोजेक्ट्स असतात, हे सुरू करणं जास्ती वेगाने ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यातून रोजगार निर्माण होईल, रोजगारातून लोकांना इन्कम मिळेल, इन्कममधनं त्यांची मग थोडं म्हणजे कन्झम्पशन सुरू होईल आणि त्यामुळे त्यांच्या ज्या वस्तू लोक घरी विकत घेतात, उदाहरणार्थ म्हणजे नुसतं अन्न पुरवठा नाही तर इतर गोष्टी, त्या गोष्टींना मग मागणी सुरू होते आणि मग असं ते चक्र सुरू होतं. मला वाटतं पुढच्या एक वर्षभर तरी हा म्हणजे असा ही प्रोसेस चालू राहील. या निमित्ताने अनेक गोष्टी उद्योग विश्वामध्ये बदलल्या किंवा ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो, काम करण्याची प्रणाली, त्याच्यामध्ये अनेक बदल झाले. डिजिटलायझेशन म्हणता येईल किंवा वर्क फ्रॉम होम, घरात राहून काम करण्याची पद्धत सुरू झाली. तर या सगळ्याचे काही दूरगामी परिणाम आपल्याला दिसतील. अर्थातच म्हणजे टाळेबंदीमुळे असं झालं की घरामध्ये राहणं म्हणजे तुम्ही निर्बंध तो आलाच, पण बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे आता फायनान्शियल सेविंग किंवा बँकिंग क्षेत्र असो किंवा IT असो किंवा बऱ्याचशा इंजिनिअरिंग डिझाईन क्षेत्र, ज्या गोष्टी जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी बसून करता येते, वर्क फ्रॉम होम जसं त्याला तुम्ही म्हणालात, ते लोकांना करावंच लागलं. म्हणजे त्याला पर्यायच नव्हता. पण नंतर हळूहळू असं लक्षात आलं की म्हणजे बऱ्याचशा उद्योग क्षेत्रातल्या किंवा ज्या प्रक्रिया असतात किंवा मीटिंग असतो किंवा काही निर्णय घेतले जातात, बऱ्याचशा ह्या मीटिंग लोक आता म्हणजे व्हिडिओनी किंवा इंटरनेटवरच घेतात आणि त्यामुळे एक प्रकारची एक नवीनच कार्यपद्धती म्हणजे लोक अवलंबत आहेत. त्याची त्यांना सवय होते, त्याच्यामध्ये थोडासा त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय, त्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि असं पण आता अशी परिस्थिती आलेली आहे की काही कंपन्या असा विचार करतात की टाळेबंदी जेव्हा संपेल तरी पण आपण हे कल्चर चालू ठेवू. उदाहरणार्थ IT क्षेत्रातले सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, त्यांनी असं जाहीर केलं आहे की 1-2 वर्षामध्ये जवळजवळ 90% आमचा वर्कफोर्स आम्ही घरूनच त्यांना काम करायला सांगू. त्याच्यामुळे त्यांना बरीचशी फ्लेक्सिबिलिटी मिळते. नंतर ऑफिसचा जो खर्च असतो म्हणजे रिअल इस्टेट खर्च तो पण वाचेल आणि एक नवीन प्रकारचं त्याच्यात क्रिएटिव्हिटी किंवा कौशल्य असं मला वाटतं वाढेल. तर त्याच्यामुळे डिजिटल या क्षेत्रामध्ये खूपच त्याला पुढारी मिळणार, म्हणजे अशी भरारी मिळणार आहे. मी तर म्हणेन की म्हणजे जे आपण निश्चलीकरण झालं, डिमॉनिटायझेशन, त्यावेळी जितकं आपण करू नाही शकलो त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपण डिजिटल ॲक्टिव्हिटी या करोनामुळे वाढवलेल्या आहेत. डिजिटलायझेशन सारखे काही नवीन पर्याय सुद्धा या संकट काळात समोर येत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन गोष्टी घडत आहेत. शिक्षण क्षेत्र सुद्धा या बाबतीत मागे नाही, आमूलाग्र बदल त्या ठिकाणीही होत आहेत. त्याविषयी पण आपण जाणून घेऊया, पण एका विश्रांतीनंतर. नमस्कार, मी भरत दाभोळकर. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या सर्व दर्शकांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तसं पाहिलं तर आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्यावर खूप संकटं आली, मग ते परकीय अतिक्रमण असो किंवा रोगराई असो किंवा आणखी काही असो, पण त्या सर्व संकटांना आपण अगदी उत्साहाने तोंड दिलं, त्यातनं आपण सुखरूप बाहेर पडलो आणि वर्षानुवर्ष आपला प्रोग्रेस होत राहिला. सध्या देखील फक्त आपला देशच नाही तर अख्खं जग एका मोठ्या संकटाला तोंड देत आहे. पण आपण बघितलं आहे की आपलं सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे तो आम्हाला खात्री आहे की ह्या संकटापासून, ह्या करोनापासून देखील आपल्याला खूपच लवकर स्वातंत्र्य मिळेल आणि तोही स्वातंत्र्य दिन आपण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करू. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. भारत देशा या स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात आपण भारताच्या प्रगतीचा आढावा घेत आहोत, त्याचबरोबर भारतासमोर असलेल्या आव्हानांचा सुद्धा आढावा घेत आहोत. आता कोरोनाने उपस्थित केलेल्या संकटांमध्ये डिजिटलायझेशन किती मोठ्या प्रमाणात होत आहे याचा आपण याविषयी बोलत होतो. तर शिक्षण क्षेत्रात याचा किती परिणाम झाला. तर कोरोनाने सगळी परिस्थितीच गेल्या काही महिन्यात बदलून टाकली आणि शिक्षणाचं वेळापत्रकही त्यांनी बरंचसं विस्कळीत केलेलं आहे. तर या सगळ्याकडे कसं बघता आणि आपण काय याच्यामध्ये काही योजना घेऊन आलोत का या संकटाशी सामना करण्यासाठी. या करोना प्रादुर्भावाने आपण एक गोष्ट शिकलो आहोत की एक सूक्ष्म विषाणू, जो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तो आपल्या शरीरामध्ये 2 ते 3 दिवसात आपल्या शरीरातून बाहेर पडतो. आणि 2 ते 3 दिवसात तो बाहेर पडला की तो आपल्या शरीरामध्ये
आपल्याला बरेच धडे त्याने शिकवलेत आणि जे कदाचित कोणी अपेक्षा केली नव्हती की असे प्रसंग केवळ आपण भारत देशच म्हणून नाही, पूर्ण विश्व या संकटातून जात आहे आणि याचा परिणाम अधिक मला वाटतं शिक्षणात दिसणार आहे तुम्हाला. कारण शेवटी काय असतं, कुठलाही बदल जो घडून येतो आणि जो अपेक्षित असतो त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्र हे प्रामुख्यानं खूप मोठा रोल प्ले करत असतं. कारण असं म्हणतात आणि ते खोटं नाही की टीचिंग इज द ओनली प्रोफेशन विच क्रिएट्स अदर प्रोफेशन, आणि ती मोठी जबाबदारी त्याच्यामुळे शिक्षणावर आहे. आता या प्रादुर्भावामुळे जे काही भविष्यात अपेक्षित आहे त्याच्यासाठी आम्ही शिक्षण तज्ज्ञ जर पुढच्या पिढीला तयार करू शकलो नाही तर आम्ही काहीतरी मोठी चूक करतो आहोत. तर हे लक्षात घेऊन आणि जे कदाचित एवढ्या लवकर काही बदल अपेक्षित नव्हते पण ते आता आणायची गरज आहे आणि या शिक्षण पद्धतीमध्ये आता आमूलाग्र तुम्हाला बदल दिसेल जो कदाचित नव्हता. त्यामुळे भविष्यात येणारं शिक्षण हे ज्याला आपण ब्लेंडेड लर्निंग किंवा हायब्रिड लर्निंग म्हणतो तशा पद्धतीचं असणार आहे, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी विल प्ले अन इम्पॉर्टंट रोल आणि त्याला पर्याय नाही आहे. कारण सोशल डिस्टन्सिंग म्हणा हे किती आणखी महिने चालू राहणार आहेत. मुलं खरंच फिजिकली शाळा किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये येऊ शकणार आहेत की नाही, आणि ती येणार नसतील तर मग आपण आहोत तसंच परिस्थितीत घरी बसून चालणार आहे का, नाही. पण हे करत असताना टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना किंवा डिजिटल एज्युकेशन आणत असताना दुसरी गोष्ट ही समजून घेण्याची गरज आहे की आपल्या समाजामध्ये एवढा डिजिटल डिवाइड आहे. कितीतरी मुलं आताही सध्या अशा काही परिस्थितीमध्ये ते खेडेपाड्यामध्ये असो किंवा शहरामध्येही त्यांच्याकडे चांगली इंटरनेट फॅसिलिटी नाही आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे मी उद्या असा विचार करेन की माझ्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात चांगल्या सुविधा निर्माण करून एक छान ई कंटेंट तयार करून माझा शिक्षक ते मुलांना ऑनलाईन मार्गे उद्या शिक्षण सुरू करेल. पण ते कधी अर्थपूर्ण होईल, ज्याच्यासाठी हे चाललं आहे तो सक्षम आहे का हे सगळे स्वीकारण्यासाठी. त्यामुळे सध्या आम्ही ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये सध्या जे काही चालू आहे ज्याला आपण कपॅसिटी बिल्डिंग म्हणतो, तर कपॅसिटी बिल्डिंगचा अर्थ असा आहे की टीचिंग हाऊ टू टीच युजिंग टेक्नॉलॉजी. हे नवीन आहे, शिक्षकांसाठी नवीन आहे. आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला ही काही ओरिएंटेशन द्यायची गरज आहे, हाऊ टू लर्निंग हाऊ टू लर्न. आणि हे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नुसतं ऑनलाईन शिक्षण एका बाजूने देऊन होणार नाहीये. आणि पण तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, शिक्षण हे चालू ठेवायला हवं आहे आणि त्या दृष्टीने महाविद्यालय आता तयार झाले आहे. खरं म्हणजे उद्यापासूनच मुंबई विद्यापीठाचे काही ऑनलाईन शिकवणं सुरू होणार आहे. हा एक नवीनच एक मला वाटतं एक्सपिरियन्स आहे सर्वांसाठी. कालच मी माझ्या प्राचार्यांशी संवाद साधला. साधारण त्यांना असंही सांगितलं की 2 आठवडे तुम्ही शिकवल्यानंतर आपण परत भेटूया, थोडंसं रिव्ह्यू घेऊ की तुमचे अनुभव काय आहेत, मुलांना कसं वाटतं. कारण शेवटी आता गरज आहे एक मेंटॉर मेंटी काउन्सिलिंगची. शिक्षकांनी मुलांच्या सान्निध्यात राहणं, खरंच त्याला ह्या सुविधा त्याच्यापर्यंत पोहोचतायत का, वेगवेगळे जे पर्याय आहेत ते वापरले जात आहेत का, ह्याचा विचार करायचा. म्हणजे हे वर्ष खूप आव्हानात्मक आहे. मला याला जोडूनच सर तुम्हाला एकच मिनिट घेतो, कारण मगाशी तुम्ही अर्थकारणाबद्दल बोलत होता. पण या करोना परिस्थितीमुळे शैक्षणिक संस्थांचंही अर्थकारण पूर्णतः बिघडणार आहे आणि त्याला सुरुवात झाली आहे. आणि ते 2 पद्धतीचं आहे. एक आहे अशी एक भीती वाटते की ह्या सगळ्या परिस्थितीमुळे काही मुलं शिक्षणापासून वंचित तर राहणार नाहीत ना. कारण आता साधा एक गोष्ट आहे, मायग्रेशन झालंय, जे कामगार होते त्यांची मुलं शिकत होती इथे, तेही त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. आता जिथे ते आहे तिथून ते खरंच ॲडमिशन्स घेऊन शिक्षण सुरू करू शकतील का. केवळ हाच प्रश्न नाही आहे, जी कुटुंब त्यांचं पोट हातावर आहे, ज्यांचे आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा रोजगार होते ते गेलेले आहेत, त्यांच्याकडे इव्हन उद्या फी भरायला पैसा नाही आहे. अशा वेळी ही मुलं जर शिक्षणापासून वंचित राहिली तर ही एक समाजाची एक मोठी जबाबदारी राहील की अशा मुलांना कशा पद्धतीने मदत करता येईल, काही स्कॉलरशिप्स देता येईल का, जेणेकरून तो एनरोलमेंट त्यांचा म्हणजे त्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहणार नाही. दुसरं
या सगळ्या करोना परिस्थितीमुळे उद्योगधंदे बंद झालेले आहेत, त्याचा अर्थकारणावर परिणाम झालेला आहे. उद्या मुलांकडे बऱ्याच फॅमिलीजमध्ये पैसे नाहीत फीज भरायला, तर अशा मुलांनाही सवलती देऊन त्यांना शिक्षण त्यांचं सुरू करणं गरजेचं आहे. पण ह्याच्यामुळे महाविद्यालय चालवणं, विद्यापीठ चालवणं हेही सुद्धा एक मोठं आव्हान झालेलं आहे, कारण सगळ्याचा परिणाम हे अर्थकारणावर होतो आहे. त्यामुळे मगाशी जसं म्हणालो की इथे खरी गरज केवळ सरकार सगळं करेल असं नाही, आपण एकत्रित येऊन चांगल्या रीतीने कसं करता येईल, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि चांगलं शिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्या इज अ मॅटर ऑफ देअर राईट. नुसतं शिक्षण घेणं नाही, तर ते क्वालिटी शिक्षण त्यांना मिळणं ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने हे आव्हानं आहेत. आणि जसं जसं आपण पुढे जातो तसं चुकातून शिकत असतो. आणि मला खात्री आहे की शेवटी काय असतं की जेव्हा संकट येतात, आव्हानं येतात, त्याचबरोबर एक दुसरी चांगली गोष्ट असे की त्याचबरोबर तुम्हाला संधी निर्माण होत असते. तुम्ही त्या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा. त्याच्यातून तुमचं इनोव्हेटिव्ह माइंड, क्रिएटिव्हिटी समोर यायला हवी. आणि ती संधी, त्या संधीचा उपयोग करून कसं त्याच्यावर मात करावी ही एक अपॉर्च्युनिटी आपल्या समोर असते आणि ती घ्यायला हवी. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे याच संदर्भातला, पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा रानडे सर मला वाटतं की सर आता जे म्हणाले की ही एक संधी सुद्धा आहे. तर अर्थव्यवस्थेपुढे अशी संधी आहे का? म्हणजे आपण जगाच्या नकाशामध्ये अर्थव्यवस्था म्हणून, एक बळकट अर्थव्यवस्था म्हणून आपलं चित्र उभं करू शकू का या संधीचा फायदा घेऊन? नाही, नक्कीच. म्हणजे याच्यात संधी असेल, कारण आता जगही संकटात आहे. तर त्यावेळेस आपलं जे एक नेहमीच आपलं स्वप्न राहिलं की भारत एक सुपर पॉवर म्हणून जगासमोर यावा, तर त्या दृष्टीने काही आपण एक म्हणजे की ही जी महामारी आहे कोरोनाची, ही त्याला आपण एपिसोडिक म्हणतो. म्हणजे हे काय, हे जी मंदीचं असं खूप वर्ष, बरीच वर्ष मंदीचं वातावरण राहील अशी परिस्थिती नाही आहे. ही एक ज्याला आपण म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये व्ही शेप, एकूण म्हणजे अचानकपणे अर्थव्यवस्थेला ही एक मोठा शॉक बसला आहे. पण त्या शॉकमधनं बाहेर पण आपण लवकरच पडू अशी परिस्थिती आहे. पण त्या मधल्या काळामध्ये जे असे, जसं सर म्हणाले, प्राध्यापक पेडणेकर म्हणाले की लघुउद्योग काही बंद पडले किंवा टाळेबंदीमुळे बरेचशा फॅक्टऱ्या बंद पडल्या, तर तो जो काळ असतो काही महिन्यांचा, त्या काळामध्ये आपल्याला अन्नपुरवठा देणे, लोकांना रोजगार देणे किंवा त्यापेक्षाही त्यांना इन्कम देणे, ही जबाबदारी समाजापुढे किंवा सरकारपुढे असते. मात्र ह्या काळात ज्या नवीन संधी आहेत, उदाहरणार्थ तुम्ही डिजिटलायझेशनचा उल्लेख केला, म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये, फायनान्स क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, एंटरटेनमेंटमध्ये किंवा आता हल्ली म्हणजे IT किंवा इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये कुठे ना कुठेतरी डिजिटलचा प्रभाव वाढतोय. इनफॅक्ट डिजिटल इकॉनॉमी आपण ज्याला म्हणू, त्याचा कदाचित टक्केवारी इकॉनॉमीमध्ये वाढणार आहे. 10, 20, कदाचित 30% होईल. आणि त्याच्यामध्ये जे काही इनोव्हेशन लागतं, कारण डिजिटलमध्ये पण नोकऱ्या खूप वाढतील. जिथे एकीकडे नोकऱ्या जेव्हा कमी होतात, या क्षेत्रामध्ये खूप, पण त्या तिकडचे ते कौशल्य किंवा ते स्किल्स आपण वाढवणं आवश्यक आहे. त्यामुळे ती संधी अशी आली की त्या क्षेत्रातली लागणारे जे काही स्किल्स आहेत, ते स्किल शिकवणारी लोक किंवा ते वोकेशन, ती ज्याला ती सामुग्री लागते, इक्विपमेंट लागतं, त्याचं प्रोडक्शन इंडियात होणं आवश्यक आहे. ते सध्या बरंचसं आपलं डिजिटल, आपण जर डिजिटल क्षेत्र म्हटलं, म्हणजे त्याच्यात इंटरनेट आलं, वायफाय आलं, फोन आले, बऱ्याचशा गोष्टी आत्ता संपूर्णपणे भारतात त्याचं उत्पादन होत नाही. ते का म्हणून होऊ नये इथे? तर त्याची ते उत्पादन करण्याची जी क्षमता आहे किंवा कॅपॅसिटी ज्या लागेल, ती त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. त्या गुंतवणुकीकरता जर परकीय काही कंपन्या लागल्या तर त्यांना तुम्ही आमंत्रण द्या, त्यांचं स्वागत करा, त्यांना काही सवलती देऊन. पण एकदा इथे जेव्हा उत्पादन सुरू होईल, त्यामुळे इकडच्या लोकांना रोजगार मिळेल, ती ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी होईल आपल्या देशामध्ये आणि पुढच्या दृष्टीने आपल्याला खूपच याचा फायदा होईल. म्हणजे ही एक उदाहरण झालं की ह्याच्यातनं कशी एक संधी आहे. दुसरी एक मोठी संधी म्हणजे हेल्थकेअर सेक्टर, याला म्हणजे आपण आरोग्य क्षेत्र म्हणू किंवा रिसर्च, संशोधन. सर म्हणाले कसं तर त्याच्यात वॅक्सिन आणि फार्माकोलॉजिकल रिसर्च पण आला. नंतर आपली ह्यामधनं एक मोठा एक आपल्या म्हणजे अगदी समोर अशी एक वस्तुस्थिती आली की एकूणच आरोग्य क्षेत्रातली आपली जी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी पडलं. त्यामुळे हॉस्पिटल असो किंवा क्लिनिक्स असो किंवा वॅक्सिन डिलिव्हरीची सिस्टीम असो,
यामध्ये आपल्याला जास्ती भार दिला पाहिजे. मग तिथे पण गुंतवणूक आली, तिथे तिकडच्या क्षेत्रातली लोक कमी पडत आहेत. नुसते डॉक्टर नव्हे तर पॅरामेडिकल स्टाफ, म्हणजे त्या स्टाफचं ट्रेनिंग आलं. नर्सेस, आपल्याकडे नर्सिंग कॉलेजेस कमी पडतात आणि जे उत्तम कॉलेजेस असतात त्यातले नर्सेस बाहेर जातात, म्हणजे आपल्याला माहिती, म्हणजे दुबईसारख्या ठिकाणी. तर ती ती आपली कॅपॅसिटी वाढवणं फार आवश्यक आहे. ती पण एक संधी आहे ट्रेनिंगमध्ये. तर अशी बरीच म्हणजे मला वाटतं खूप नवीन आणि बिझनेस मॉडेल्स येत आहेत. जशी दुकानं बंद पडली होती कारण किराणा माल वगैरे पण बऱ्याचशा कंपन्यांनी काय केलं की किराणा माल मग ते लोकांपर्यंत पोहोचवायला लागले, म्हणजे ट्रक टेम्पो घेऊन. बिझनेस मॉडेल त्यांचं बदललं. थेट तुमच्या घरीच तुम्हाला वस्तू पोहोचवली ई कॉमर्स कंपन्यांना खूप त्यांचा बिझनेस वाढला. ही पण एक म्हणजे अजून एक उदाहरण आहे की नवीन संधी आहे. आणि त्यामुळे त्याच्याकरता जे काही स्किल्स लागतात त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं, त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवीन ट्रेनिंग देणं, ही या सगळ्या गोष्टी नवीन या कोरोना काळात झालेल्या आहेत. याच वेळेस जगाची पण काही राजकारणातली काही उलतापालत होतीये आणि काही विशिष्ट राष्ट्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे की जे निर्यात क्षेत्रावरती राज्य करत होते. तर यातून काही वेगळ्या संधी मिळतील. हां, म्हणजे कोरोनाच्या जस्ट आधी जगातले जे दोन मोठ्या म्हणजे सुपर पॉवर तुम्ही ज्याला म्हणालात, अमेरिका आणि चीन, त्यांच्यामध्ये एक थोडंसं फ्रिक्शन चालू होतं. त्यांचे ज्याला आपण ट्रेड फ्रिक्शन किंवा ट्रेड वॉर पण त्याला म्हणतात. त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा कंपन्यांनी म्हणजे त्याच्या असा एक निर्णय घेतला की पूर्णपणे चीनवर अवलंबून राहणं हे धोक्याचं आहे. कारण जर हे ट्रेड फ्रिक्शन वाढत गेलं आणि चीनमधल्या ज्या गोष्टी निर्यात होतात अमेरिकेत किंवा युरोपमध्ये सुद्धा, त्यांच्यावर जर ते निर्बंध यायला लागले किंवा त्यांच्यावर टॅरिफ इम्पोर्ट ड्युटी वाढायला लागली तर मग त्यांची कॉम्पिटिटिव्हनेस कमी व्हायला लागली. म्हणून बऱ्याचशा कंपन्यांनी ह्याच्याकडे याचं निरीक्षण करून म्हणजे एक स्टडी केला की आपण पूर्णपणे चीनमध्ये आपलं उत्पादन न ठेवता आपण काही उत्पादन दुसऱ्या देशांमध्ये हलवलं पाहिजे. मग ते इलेक्ट्रॉनिक्स असो, केमिकल असो, मेटल प्रोडक्शन असो, विविध क्षेत्रामध्ये. तर त्या कंपन्या हळूहळू दुसऱ्या देशांमध्ये त्यांचं प्रोडक्शन बेस आता सेटअप करतात. तर या स्पर्धेमध्ये मला वाटतं भारताला खूपच चांगला वाव आहे. म्हणजे निर्यात क्षेत्र हे म्हणजे त्या कंपन्या जेव्हा भारतात येतील तेव्हा त्यांचा भारत हा एक निर्यातीचा बेस बनेल. म्हणजे ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणतात की भारतात उत्पादन करून म्हणजे भारताच्या मार्केट करता पण ते सप्लाय करतील, पण इकडून भारतात ते उत्पादन होऊन ते जगाला त्याचा पुरवठा होईल. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याला म्हणतात, उत्पादन क्षेत्र, त्याला खूप मोठ्या प्रमाणात वाव आता मिळू शकेल. आणि तो आपण ही संधी आपल्याला कदाचित 1-2 वर्ष किंवा 2-3 वर्षाचाच काळ आहे की आपण अतिशय म्हणजे प्रोएक्टिव्हली जाऊन अशा कंपन्यांना इथे आमंत्रित करणं, त्यांना अट्रॅक्ट करणं ही आपली जबाबदारी आहे सध्या. याच मुद्द्यावर मला वाटतं पेडणेकर सरांनाही काही ऍड करायचं. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग मी सरांकडे येते. वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. ये जो देश है मेरा, स्वदेश है मेरा, मुझे है पुकारा. ये जो बंधन है जो कभी टूट नहीं सकता, ये जो देश है मेरा. माझ्या अतिशय आवडत्या दिग्दर्शकाच्या सिनेमातलं हे गाणं आहे, आशुतोष गोवारीकरच्या स्वदेशमधलं. या गाण्यात जसं म्हटलंय तसं मला फार तीव्रपणे वाटतं की भारतीय असण्याशी, या देशाशी माझं खूप दृढ नातं आहे आणि मी एक सच्चा सुसंस्कृत सजग भारतीय नागरिक असण्याचा प्रचंड प्रयत्न करत असते. आपल्या देशात विविध भाषा, संस्कृती, धर्म, जात, पंथ आहेत, पण त्या सगळ्यांनी एकत्र राहणं या वृत्तीला भारतीय असणं म्हणतात. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की कुठलेही भेदभाव मनात न आणता आपल्या देशावर प्रेम करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार दोस्तों, आज मैं आपसे कुछ बात कहना चाहता हूँ. मैदान पर उतरने से पहले मैं हमेशा प्लेयर्स से कहता था कि हम सब पर करोड़ों लोगों की उम्मीदें टिकी हुई है, हमें डटकर खेलना चाहिए. आज कोरोना वायरस के संकट के समय जब हम सब घर पर सेफ हैं, हमारे लिए कुछ फरिश्ते मैदान पर उतरे हैं. डॉक्टर्स, नर्सेस, वार्ड बॉयज और सारा मेडिकल स्टाफ हमारा ख्याल रख रहे हैं. कुछ लोग हम तक जरूरी सामान
टाइम पर पहुंचाने में लगे हुए हैं। पुलिस हमारी सुरक्षा कर रही है। ये सब लोग फरिश्ते हैं जो अपने बारे में ना सोचकर हमारे लिए काम कर रहे हैं और हमें सुरक्षित रख रहे हैं। इनके हौसले पर देश की उम्मीदें टिकी हुई है। तो जब भी आप ऐसे किसी उम्मीद के फरिश्ते से मिले तो उन्हें जरूर दिल से धन्यवाद कहिएगा। इससे उनका हौसला और बढ़ेगा। हमारा हर एक काम देश के नाम। जय हिंद। भारतीय गणतंत्र दिवसाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या मंगल प्रसंगी स्वातंत्र्याची खरी संकल्पना आपल्याला साध्य करायची असेल तर एका रामराज्याची संकल्पना कार्यान्वित होणे गरजेचे आहे। एक सामर्थ्यशाली भारत, एक शांतताप्रिय भारत व सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या रामराज्याची आज अधिक आवश्यकता आहे। या देशाचं धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिकतेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। तसे झाल्यास या स्वातंत्र्याची खरी संकल्पना अभिव्यक्त होईल असे वाटते। जय हिंद, जय भारत। भारत देश या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत। कोरोना हे जरी संकट काय असला तरी त्यामध्ये अनेक संधी कशा निर्माण झाल्यात याविषयी आपण बोलत होतो। आणि पेडणेकर सर, मला याच संदर्भात आपल्याला विचारायला आवडेल की शिक्षण क्षेत्रामध्येही अशा काही नवीन संधी निर्माण झाल्यात का? आणि जे विद्यार्थी परदेशामध्ये शिकायला जायला उत्सुक असतात तर त्यांच्या संदर्भात काही वेगळ्या गोष्टी निश्चितपणे घडल्यात या काळाने उपस्थित केल्यात, तर त्याला कशी उत्तरं शोधली? मगाशी डॉक्टर रानडे जे म्हणाले त्याला पूरक असं उत्तर मी आता असं देईन की, आणि जसं मगाशी म्हणालो, कारण प्रत्येक क्षेत्र शेवटी शिक्षणाशी निगडित आहे। कारण प्रत्येक क्षेत्रात ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवणं आणि त्याच्यासाठी तसा वर्कफोर्स तयार करणं हे शिक्षणातून होणं गरजेचं आहे। आणि तसा स्किल फोर्स, कारण आता भारतामध्ये ज्या काही संधी उपलब्ध होणार आहेत त्या दृष्टीनं जर आम्ही या नवीन तरुणाला जर तयार केलं नाही तर कुठेतरी परत जसं मगाशी म्हणालो की शिक्षण संस्था आणि समाज ह्याची सांगड जर व्यवस्थित झाली नाही तर त्या शिक्षणातून शेवटी राष्ट्राची प्रगती होत नसते। तर अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत आपल्या भारत देशात असं स्किल फोर्स फॉर्मल एज्युकेशन देऊन निर्माण होत नव्हता। साधारण जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर अमेरिकेमध्ये साधारण एक 52% पर्यंत शिक्षण हे स्किल ओरिएंटेड शिक्षण दिलं जातं। जर्मनीमध्ये ते 75% आहे। साऊथ कोरियामध्ये तर 96% शिक्षण हे या उद्योगधंद्याशी निगडीत असं दिलं जातं। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात हा नंबर काय असेल, तो केवळ 5% पर्यंत आहे। ज्या संधी आता उपलब्ध आहेत त्या लक्षात घेऊन अशा पद्धतीचं शिक्षण देणं आणि त्याचीही तरतूद या नवीन शैक्षणिक धोरणात केलेली आहे आणि तसं ती देणं गरजेचं आहे। म्हणूनच रेग्युलर एज्युकेशन आणि वोकेशनल एज्युकेशन याची चांगली सांगड घालण्याची गरज आहे, ती होणार आहे। तर हा एक केवळ तेच नाही, मगाशी इवन डॉक्टर अजित रानडे म्हणाले की संशोधनातही भारताला अधिक लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून अधिकाधिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज सुद्धा भारतामध्ये निर्माण होतील। नाहीतर भारताचं सध्या पिक्चर काय आहे, कुठलं तरी कॉपी करण्यामध्ये आपण फक्त इकडचा वर्कफोर्स वापरला जातो, पण आपली बुद्धी जी आहे ती सगळी कुठेतरी परदेशात जाते आणि तिथे स्थायिक होऊन ते त्या देशासाठी कामं करतात। तर तसं न होता संशोधनामध्ये सुद्धा अधिक त्या इवन संशोधन जर बघितलं आपण तर साधारणपणे एक 2.8% राष्ट्रीय उत्पन्न हे अमेरिकेमध्ये केवळ संशोधनावर खर्च होतो। इस्रायल सारख्या देशामध्ये 4.3% पर्यंत आहे, म्हणजे 4.3, किंवा साऊथ कोरियामध्ये 4.2 आणि भारतामध्ये सध्या संशोधनावर खर्च होतोय केवळ 0.7%। तो वाढवण्याची गरज आहे त्या दृष्टीने, कारण तशा पद्धतीने आपला वर्कफोर्स तयार होणार आहे। तर ही जी संधी आहे ही शिक्षणातूनच निर्माण होणार आहे आणि तशा कारण शेवटी शिक्षण हे मगाशी तुम्ही म्हणालो कुठेतरी रिलेव्हन्स असायला हवं, आणि तशा पद्धतीने मला वाटतं
येत्या काही वर्षांमध्ये एक नक्कीच. आणि मला वाटतं आपलं राष्ट्रीय धोरणही त्याला पोषक पूरक आहे आणि आता आपण गुणवत्तेवरती अधिक भर आणि देतो. त्या दृष्टीने आपले आदरणीय पंतप्रधान यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की समर्थ भारत, आत्मनिर्भर भारत बनवायचं असेल तर 5 पिलर्स त्यांनी सांगितले आणि हे पिलर्स आपण अधिक कसे मजबूत करू त्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर. आता नजीकच्या काळात जो प्रश्न उपस्थित झालाय की आता परदेशात आपले शिकायला जाणारे विद्यार्थी म्हणा किंवा प्रत्यक्ष आता तिथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ज्यांचं शिक्षण आता कदाचित थांबलं आहे, तर या ज्या समस्या उपस्थित झाल्यात या दृष्टीने आपण काय करतो? त्या दृष्टीने सुद्धा मी असं म्हणेन परत ह्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे एक चांगली संधी भारताला मिळालेली आहे. जो ब्रेन ड्रेन म्हणत असो किंवा म्हणत आहोत आतापर्यंत की बरेच आपली चांगली मुलं परदेशात जातात, आता परदेशातल्या विद्यापीठामध्ये सुद्धा बरेच रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. तिथेही ते मुलांना तेवढ्या संख्येने घेणार नाही आहेत. त्यामुळे बरीचशी चांगली मुलं जी अदरवाईज परदेशात जाऊ इच्छितात ते भारतात राहून त्यांना शिक्षण घ्यावं लागणार आहे. या संधीचा उपयोग करून भारताने आपलं शिक्षण पद्धतीचा दर्जा कसा वाढवता येईल, चांगल्या विद्यापीठांशी कोलॅबरेशन्स कसं करता येतील, संशोधनामध्ये सुद्धा आता तर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे या लॉकडाऊनमध्ये काही आपले भारतीय विद्यार्थी परदेशामध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन झालेले आहेत, पण ह्या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांना भारतात यावं लागलं नाही, इथे अडकून पडले आहेत. तिथली विद्यापीठं कधी सुरू होतील माहिती नाही आहे. त्यांनाही त्यांच्या भविष्याबद्दल आता प्रश्नचिन्ह आहे की काय होणार आहे. तर अशाही मुलांना अकॉमोडेट करण्यासाठी कुठेतरी जे संशोधन चाललं आहे तर ते संशोधनामध्ये परदेशातील त्या रिसर्च गाईड्स किंवा सुपरवायझर्स बरोबर कोलॅबरेशन्स करून कुठेतरी एक मुलगा इथे राहूनही संशोधन करू शकेल का, क्रेडिट ट्रान्सफर हे सुद्धा एक संधी मुलांना द्यायला हवी. ट्विनिंग प्रोग्राम अधिकाधिक यायला हवेत की काही तो इथे राहून करेल, काही शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चांगल्या विद्यापीठातून घेईल, सगळं क्रेडिट्स तो एकत्र करून त्याला डिग्री देता येईल. तर ही चांगली संधी उपलब्ध भारतामध्ये आता आहे. जी मुलं परदेशात जाऊन शिकणार होती, शिकायची इच्छा आहे, पण ह्या सगळ्या परिस्थितीमुळे कदाचित पुढच्या भविष्यात त्यांना जाता येणार नाही, तर अशा मुलांना इथेच राहून तेवढ्याच चांगल्या दर्जाचं शिक्षण आपण देऊ शकलो तर भविष्यातला जो फ्लो आहे आणि त्यामुळे केवळ ब्रेन ड्रेन नाही, कितीतरी आपली भारतीय संपत्ती म्हणा ही परदेशात जाते पैशाच्या रूपाने, ती आपल्या देशातच राहील. तर ह्या दृष्टीने सगळ्यांनी चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे. नक्कीच. रानडे सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की एकतर शिक्षण क्षेत्र हे सुद्धा उद्योगाचाच आता एक मोठा भाग आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि आपल्या उद्योग व्यवस्थेचा कणा किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचाच कणा कृषी क्षेत्र असं म्हटलं जातं, तर त्याही विषयी मला तुम्हाला. शिक्षण क्षेत्राचं सरांनी चांगलंच सांगितलं की आपल्याला एक लक्षात नसेल की दरवर्षी जे आपले विद्यार्थी बाहेर शिकायला जातात उच्च शिक्षणाकरता, हल्ली कॉलेज शिक्षणाकरता, पण त्याचा एकूण म्हणजे त्याचा एकूण खर्च देशाला म्हणजे तो एक प्रकारचा ती आयात आहे. आपण डॉलर खर्च करतो ती जवळजवळ 10 ते 12 बिलियन डॉलर्स म्हणजे मला वाटतं 1 लाख कोटी रुपये एवढा खर्च दरवर्षी देशाच्या बाहेर जातो. तर ती जर आपण त्यातली बरीचशी आपण रोखू शकलो तर तो आपल्याला जो खर्च वाचेल ती एक देशाच्या प्रगतीकरताच माहीत देशाच्याच विकासाकरता त्याचा उपयोग होईल. आणि इथे जर काही विद्यापीठं किंवा शिक्षण संस्था अशा प्रस्थापित झाल्या ज्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना पण त्यांचं आकर्षण होईल, नुसतं युरोप अमेरिका नाही, आफ्रिकेतले असो किंवा एशिया, ईस्ट एशिया, कोरिया, तर त्यांचा पण जो उद्योग तुम्ही म्हणत असतो त्याच्यामध्ये पण एक उद्योगच आहे तो. त्याच्यातनं भारताला जी फॉरेन एक्सचेंज मिळेल आणि परत इथे मग संशोधनाचा बेस होईल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जसं सर म्हणाले की संशोधन क्षेत्र, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये जो जितकी इन्व्हेस्टमेंट पाहिजे भारताच्या GDPच्या प्रमाणात, म्हणजे संशोधनात फक्त 0.7 आहे, मला वाटतं आरोग्य क्षेत्रात पण जेमतेम 1.5-2% असेल आणि शिक्षण क्षेत्रात पण 2% असेल, ती सगळी दुप्पट तिप्पट व्हायला हवी. आणि ती तेवढी एवढी जेव्हा गुंतवणूक इथे होईल त्यामुळे तो एक त्याचा अर्थव्यवस्थेवर पण मोठा परिणाम होईल. एकतर त्याच्यातनं उद्योग म्हणजे त्या गुंतवणुकीतनं लोकांना रोजगार मिळेल किंवा सायंटिस्ट लोकांना, शिक्षक लोकांना, ट्रेनर्स लोकांना संस्था उभ्या होतील.
पण त्यातनं जे ज्ञान निर्माण होईल किंवा ज्याला म्हणतो आपण, ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो, IP किंवा पेटंट्स तयार होतील, त्याचा देशाच्या पुढच्या विकासाकरता त्याचा खूप मोठा त्याचा मला वाटतं पुन्हा एकदा इतिहास आपल्याला खुणावतो आहे, कारण जेव्हा आपल्या देशामध्ये ज्ञानसंस्था किंवा गुरुकुल परंपरा ही अतिशय सक्षम होती, तेव्हा भारत एक नॉलेज प्रोडक्शन संपन्न राष्ट्र म्हणून जगासमोर आला होता. पहिली विद्यापीठं ही तुम्हा सर्वांना कल्पना आहे की भारतात निर्माण झाली, हो, आणि ही आता तुम्ही अगदी योग्य म्हणालात की आता एक दुसरी नवीन चांगली संधी आपल्यासमोर आहे. केवळ आपला ब्रेन थांबवणं एवढंच नाही, तर परदेशातील विद्यार्थ्यांना इथे आकर्षण करण्याची ही संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि नक्कीच. कमीत कमी पैशामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण आपण त्यांना देऊ शकू, जे अदरवाईज त्यांना USA, UK किंवा इतर ठिकाणी डॉलर्स म्हणा किंवा पाऊंडमध्ये आणि तितकीच गुणवत्ता, उत्तम शिक्षण आणि कमी खर्चामध्ये लो कॉस्ट पण हाय क्वालिटी, आणि दुसरं इफेक्टिव्ह अँड व्हेरी ॲडिक्वेट कॉस्टमध्ये आपण चांगलं शिक्षण देऊ शकतो. पण मी ह्याच्या कृषीशी पण संबंध लावेन की कृषी क्षेत्र, आपला देश अजूनही कृषी प्रधान आहे, कारण जवळजवळ 50% आपला वर्कफोर्स त्याच्याशी संबंधित असतो. पण कृषीमध्ये पण लोकांची जी कल्पना आहे की कृषीला वीज, पाणी, जमीन, खत, बियाणे त्यापेक्षा सगळ्यात जास्त गरज जर असेल तर ती ज्ञानाची किंवा ज्याला टेक्नॉलॉजी आणि नॉलेज कॅपिटलची, त्याचं पण उत्पादन हे विद्यापीठातच होतं, ज्याला आपण ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी. मी उदाहरण देतो, म्हणजे आपल्या इकडे जळगाव नावाचा जिल्हा आहे जिथे केळी होतात आणि केळ्यांची प्रोडक्टिव्हिटी इज हायेस्ट इन द वर्ल्ड, म्हणजे नुसतं आशियात किंवा भारतात नव्हे. तर म्हणजे अशी पण आपल्याकडे जी अशी काही ठिकाणं आहेत किंवा गावं आहेत किंवा जिल्हे आहेत जिथे आपण कृषीमध्ये पण इतकी मजल मारलेली, पण ते संबंध देशात ते पसरलेलं नाही आहे. त्याचं कारण ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन किंवा टेक्नॉलॉजी. तर सगळ्यात जास्त जर परिणाम होईल, म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला कृषीमध्ये जर विकास करायचा असेल तर त्याला मला वाटतं त्यांचा आणि रिसर्च, संशोधनाशी संबंध लावणं, जोडून देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲग्रो प्रोसेसिंग, म्हणजे कृषी आहे आणि उद्योग क्षेत्र आहे, पण त्यांचा जो जोड लावायला पाहिजे, ज्याला आपण ॲग्रो प्रोसेसिंग म्हणू, तिकडचं ते इतकं पोटेन्शियल आपल्या देशात आहे जे आपण म्हणजे 5% पण त्याचं आपण आतापर्यंत ते अंमलात आणलेलं नाहीये. आतापर्यंत मला वाटतं आपण सगळे एका चाकोरीचा विचार करून आयुष्य जगत होतो, पण सध्याच्या आत्ता जे यंगिस्तान असं जे म्हटलं जातं, भारतातले जे तरुण आहेत त्यांच्यासमोर भांडवल हीच गुंतवणूक, भांडवल हेच कल्पना हेच त्यांचं भांडवल असं म्हणता येईल, अशी परिस्थिती साधारण दिसते आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या नवीन संधी आहेत आणि नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक सकारात्मक सरकारी धोरण सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. या सगळ्याचा फायदा आपण कसा घेणार आहोत हे नजीकच्या काळात नक्कीच भारत म्हणून आपण सिद्ध करू आणि भारतीय म्हणूनही आपण सिद्ध करू. आज भारत देशा या कार्यक्रमात या दोन्ही तज्ज्ञांच्या समवेत खास करून शिक्षण क्षेत्र आणि आपली अर्थव्यवस्था याच्यातल्या विविध आव्हानांचा आपण आढावा घेतला आणि प्रगतीच्या संधी कुठे आहेत हे तपासण्याचा प्रयत्न केला. सहभागी झाल्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. भारतीय म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण नेमके कुठे आणि कशी वाटचाल करत आहोत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण या चर्चेत नक्की केला आणि एकंदर दिसतं आहे की तरुणांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आपली कल्पना किंवा कल्पना शक्ती हे खऱ्या अर्थाने आपलं भांडवल ठरणार आहे आणि तिच्या जोरावरती जगाच्या नकाशामध्ये भारतीय म्हणून आणि भारत एक राष्ट्र म्हणून नक्कीच उज्ज्वल प्रगती करेल याविषयीचा विश्वास या चर्चेने आपल्याला निश्चित दिला असेल. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आज इथेच थांबूया. धन्यवाद.
आहे.